नाही, आम्ही इथे शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहतो. असं परवडणार नाहीये असं काही नाही आम्हाला, आम्ही घेऊ शकतो. पण असं एकदम ना एक रकमी द्यायला होणार नाही. आता 20 लाख म्हणजे जरा खूप होतात ना, म्हणून म्हटलं की 5-5 लाख असं महिन्याला दिलं तर चालणार आहे का? तसं नाही होत मॅडम. माझे मिस्टर पडले रिटायर्ड पर्सन, 2 मुलांची लग्न तोंडावर आहेत, म्हणून असं एकदम होत नाही हो द्यायला. माझे होणारे जावई कोण आहेत माहिती आहेत का? समर राजवाडे, ते बिझनेसमॅन. तेच. आणि त्यांची बहीण आहे ना, ती आमची होणारी सून, माझ्या मुलाची बायको. अहो मग पूर्ण टोकन अमाऊंट भरायला काय प्रॉब्लेम आहे? अहो राजवाडे मोठी असते, 20 लाख म्हणजे नथिंग आहे त्यांच्यासाठी. तू म्हणजे जावयाकडनं पैसे घ्यायचे? सोबत नाही आम्हाला. अहो आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, असं करायचं का? नाही, तसं आम्ही नाही करू शकत. फक्त काय आहे म्हणजे त्यांचं नाव याच्यासाठी घेतलं की मी पैसे देऊन थोडेसे पळून जाईन बुवा, असं नको तुम्हाला वाटायला. विश्वासार्हता, विश्वास बसला पाहिजे ना तुमचा माझ्यावर, म्हणून म्हटलं. नाही मॅम, मी ना सरांशी बोलते आणि कळवते तुम्हाला. आत्ताच नाही का कळणार? नाही मॅडम, थोडा वेळ लागेल. या तुम्ही, मी कळवेन तुम्हाला. बरं, पण सांगा त्यांना, म्हणावं देऊन टाका फ्लॅट. कशाला उगीच घासाघीस, नाही का? चांगली पार्टी आहे म्हणावं, देतील पैसे. सांगा. हो नक्की. ओ गॉड हेल्प मी. डॉल, ही एकच पर्स घेणार आहेस का तू? आणि बाकीच्या सगळ्या डिझायनर पर्सेस? नाही, त्याच्यासाठी आणखी 2-4 बॅग्स करावे लागणार आहेत. अजून 2-4 बॅग्स? या. ओ माय गॉड, एवढ्या बॅग्स? अजून 2-4 वाढणार आहेत. व्हॉट? धीरा, तू ह्या सगळ्या बॅग्स घेऊन सासरी चालली आहेस की परदेशात? मम्मा, यापेक्षा पण निम्म्या बॅग्स घेऊन गेले होते ना ग मी सासरी माझ्या. हो, कारण तुला गरजच नव्हती ना. तुझा नवरा श्रीमंत आहे ग. लग्नाआधीच तुला काय हवं नको, तू फक्त त्याला बोट दाखवायचीस की मला हे हवंय, की घरात हजर करायचा तो. त्यामुळे तुला एवढ्या बॅग्स कॅरी करायची गरजच नव्हती. पण रोहन गरीब आहे ग, सो शी हॅज टू. तिला हे सगळं घेऊन जावं लागणार, कारण तिकडे ती डिमांड नाही ना करू शकणार. म्हणजे काय? तर मी गरीब घरात लग्न करून गेले नाही. ताई, विल यू प्लीज कीप क्वाइट? मला जरा पॅकिंग मध्ये फोकस करू देत ना. एवढं सगळं घेऊन चालली आहेस, तुला वेळ तरी मिळणार आहे का हे सगळं वापरायला? नाही, मी वेळ काढेन. ओके, मी वेळ काढेन. हो, पण समजा आता उद्या जर तुला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर त्यांच्याकडे एक साधी गाडी सुद्धा नाहीये ग. ऐक ना ताई, ऐक. काय ना की माझं सासर आहे, सो मी बघून घेईन ना. आणि तसंही ज्याच्याशी तुझा संबंध नाही आहे त्यामुळे कशाला पडतेस तू? सो चिल. ओके, संबंध कसा नाही? अगं ह्या घरात कोणाला तरी प्रॅक्टिकली विचार करावाच लागेल ना. तू तर तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधून बसलीस. हे बघ अदिरा, मी तुला स्पष्टच सांगते, तू ह्या लग्नातून आहे ना बॅकआउट कर. नाहीतर मी लिहून देते, तू 6 महिन्यात डिवोर्स घेऊन परत येशील. इनफ इज इनफ. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? अगं माझी बहीणच ना तू. यू आर माय सिस्टर. तू काय बोलतेस? हे डिवोर्स वगैरे? जस्ट गेट आउट. मॉमीला सांग आत्ताच्या आता इथून जा, नाहीतर मी. ओके 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 डॉल, ओके. अर्पिता प्लीज, मला नाही बोलायचंय. या प्लीज प्लीज प्लीज. ओके डॉल. कार्तिक kapla. गॉड. किती वेळ बोलत बसतात दुसऱ्यांबरोबर, किती वेळ एंगेज. नंतर करते. हे काय, तू अजून अशीच?
आवर ना बाई पटापटा, कुठे फिरतेस का तू? आवरत होते ना, तुम्हीच मध्ये आलात ना. तुम्ही नुसते मलाच ओरडत असता. कमाल आहे या बाईची. बाबा काय एवढी का चिडचिड करतात? एवढी धावपळ सुरू आहे, आवरायचं सोडून ही बाई बाहेर फिरत होती. ती सुश कुठं भटकते कोणास ठाऊक. हो बाबा, चिडचिड करायला काय झालं? तुम्ही रेडी नाही आहात का? बरं झालं बाबा, तू तरी तयार आहेस. पण काय रे, बॅगा वगैरे नीट बंद केलंस ना? कोर्स नीट बंद केले आहेत बाबा. होत आहे बाबा, नमस्कार करतो. अरे सुखी राहा, मी दोघे खूप मोठे व्हा. बरं चला आता निघूया, वेळ होत आलेली आहे. हा आता लवकर निघायला पाहिजे आपण. तू जाऊन पटकन रिक्षा घेऊन ये. मी कॅब बुक केली आहे, मी चेक करतो ती आली आहे का. आलो. बरं झालं. हा हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. अहो काय, कधीपासून मी तुम्हाला फोन लावते, तुम्ही उचलतच नाहीत. हा सरांशी बोलणं झालं माझं. तुम्ही सांगाल तसंच करायचंय. दर महिन्याला तुम्ही 5 लाख रुपये भरा, मी तुमचा फ्लॅट बुक करून टाकतोय. हा अरे वा, थँक्यू 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 सो मच. बरं झालं. चला पण 1-2 गोष्टी जरा लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला ना फ्लॅट 7व्या माळ्याच्या वरच्या माळ्यावरचा हवाय. म्हणजे 7व्याच्या खालचा नको. मस्तपैकी पूर्व पश्चिम हवाय दिशा, आणि हवेशीर अशी भरपूर हवा वगैरे यायला पाहिजे, अशी मोकळी हवा. आणि तुम्ही फ्लॅट चेक वगैरे करून घ्याल ना? ते वास्तुशांत आम्ही करणारच आहोत नंतर. हो मॅडम, आधी तुम्ही पैसे तर भरा, नंतर फ्लॅट फायनल करू. भरणारच आहो, पैसे भरणारच. काय झालंय, आम्ही आता गोव्याला निघालोय पटकन. माझ्या मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही लग्न आहे ना, ते डेस्टिनेशन वेडिंग आहे. हा पण त्या अगोदर, म्हणजे जायच्या अगोदर मी तुम्हाला पैसे देऊनच जाणार. हा ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. हा देव पावला, फ्लॅट बुक झाला. तेव्हा पुढे साखर ठेवते. झाली तयारी? हो वेळेत पोचताय ना? हो हो. मी एअरपोर्टला गाडी पाठवतो न्यायला. नाही नको. कशाला? नाही, तुम्ही वेळेत याल याची खात्री नाही म्हणून. तुम्ही जर बोलून माझा वेळ घालवला नाहीत तर आम्ही वेळेतच पोहोचू. मी वेळ वाया घालवतोय? म्हणजे मी काळजीपोटी काहीतरी विचारतो, याच्यात मी वेळ वाया घालवतोय? टोमणे मारत कणसं दाखवणं ही पद्धत आहे का राजवाड्यांच्या घरची? हे असं नुसतं ओके आणि ठीक आहे आणि बरं आहे याच्यापेक्षा काहीतरी काळजीपोटी विचारतोय ते बघा जरा. ओके, रोहनने ॲडव्हान्समध्ये कॅब बुक करून ठेवलेली आहे. ती वेळेत येईल आणि आम्ही वेळेत पोहोचू. अहो ट्रॅफिक लागेल. अरे होच की, तुमच्या गाडीतून आले तर ट्रॅफिक नाही लागणार, आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाडीत बसले तर ट्रॅफिक लागेल. लॉजिक. तुम्हाला गिचमिडीत यायचंय का? आम्हाला सवय आहे. या मग. ठीक आहे. ओके झालं? नुसतं ओके? ओके. अच्छा, तुमच्यात बायला ओके असं म्हणतात का? नाही, आपण आता एक काम करूया. आपण अशा खूप गप्पा मारत बसूया इथेच फोनवर. म्हणजे काय होईल, असं छान खिडकीतनं आपलं विमान आपल्याला जाताना दिसेल. मग आपण दुसरं विमान बुक करूया आणि त्याने जाऊया. तुमच्याशी कोण एवढा वेळ फोनवरती बोलणार आहे? हो ना, मग कशाला बोलताय? फोन ठेवून द्या ना. हा ठेवतो, बाय. खरंच ठेवून दिला. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.